मवियाची दुपारी 2 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होतीये। उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। मवियाचे तिन्ही नेते महायुतीवरती आरोपांचा कोणता बॉम्ब टाकणार याच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या मवियाच्या तयारीवर सुद्धा यावेळेला हे नेते काही बोलणार का हे बघावं लागेल। फडणवीस आणि राज ठाकरेंच्या मुस्लिम मतांच्या नॅरेटिव्हला मविया नेते कसं उत्तर देणार हे सुद्धा आज बघायचं। तर मवियाच्या या पत्रकार परिषदेला नाना पटोले हे उपस्थित राहणार नाहीयेत। आजच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले जाणार नाहीयेत। नाना पटोलेंच्या ऐवजी बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहतील अशा स्वरूपाची माहिती आहे। ठाकरे पवारांसोबत काँग्रेसकडनं थोरात उपस्थित राहणार आहेत। पटोलेंच्या मवियामधील मोठा भाऊ छोटा भाऊ वक्तव्यानं वादाची ठिणगी पडलेली होती। नाना पटोलेंच्या वक्तव्यानं मवियामध्ये वाद झालेला होता। राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा या सगळ्याची बरीच चर्चा होती। वादाच्या पार्श्वभूमीवरती पटोलेंना या पत्रकार परिषदेपासून दूर ठेवल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर या सगळ्यावरती मवियातल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या बघूया। मीडियाच्या बातम्या असू शकतात, दुपारी ज्यावेळेस पत्रकार परिषद असतील त्यावेळेस सगळ्या जसं म्हणणं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी कुरघोडी करते, असं कुरघोडी नसते। एवढ्या मोठ्या आता त्यांच्या जागा आल्या, तेही काय काय बोलले, किती जागा लढणार बोलले, हाही मुद्दा जरा बघितला पाहिजे ना। अजून जागा वाटपच नाही, मी एवढ्या जागा लढणार असं म्हणणं पण कितपत योग्य आहे ते पण बघितलं पाहिजे। आज महाविकास आघाडीची बैठक आहे, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते उपस्थित राहणार नाही असं सांगितलं आहे। मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगतो। आज बैठक नेमकी कशासाठी आहे, काय चर्चा केली जाणार आहे? नाही, मला माहित नाही। मला काय त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे। जर असतं तर मला माहीत झालं असतं एजेंडा बैठकीचा, परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही। कसं आहे की लिमिटेड लोकांची मीटिंग असेल, असं आहे की जेव्हा व्यापक मीटिंग असते, मोठी मीटिंग असते, तेव्हा सर्व नेत्यांना बोलावतात। काही लोक काही इश्यूजबद्दल चर्चा करायची असेल, काही नेते एकत्र बसले असतील, पण जेव्हा मोठी मीटिंग राहते, महत्त्वाची मीटिंग राहते, त्या मीटिंगला सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलवण्यात येतं। त्यांची सर्व एकत्र येऊन चर्चा करतात आणि निर्णय घेतात। मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या महाविकास आघाडीमध्ये कोणी मोठा भाऊ नाही, कोणी छोटा भाऊ नाही, सर्व आम्ही एकत्र आहोत आणि एकोप्याने चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। आणि पुढची जी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढची जी विधानसभा आहे ते सुद्धा आम्ही सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्र मिळून लढू आणि जिंकू। तर याच विषयावरती अधिक माहिती देण्यासाठी प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, नाना पटोले हे आजच्या बैठकीला आणि पत्रकार परिषदेला नसतील अशी माहिती आता समोर येते, त्यामुळे काही प्रश्न पडतात। त्यातला प्रमुख प्रश्न हा की नाना पटोले हे स्वतः नाराज आहेत म्हणून ते नाही आहेत, की काँग्रेसकडनंच नाना पटोले यांना या सगळ्या चर्चांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय। निखिल, नक्कीच गुरुप्रसाद, पाहायचं झालं तर आज जी महत्त्वाची पत्रकार परिषद आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात येते। या ठिकाणी लोकसभा निवडणुकीनंतर सर्वप्रथम पहिल्यांदाच ही जी पत्रकार परिषद आहे ती संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीकडून घेतली जाते। आणि यामध्ये प्रामुख्याने पाहायचं झालं तर लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता आगामी निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कशा प्रकारे रणनीती असेल यावरती देखील या पत्रकार परिषदेमध्ये जे संवाद आहे तो केला जाईल। त्यांच्या आपल्या नेत्या मंडळीकडून ते हे सांगितलं जाईल। या प्रमुख संयुक्त पत्रकार परिषदेला मात्र नाना पटोले आहेत ते अनुपस्थित असणार आहेत। त्यांनी आज सकाळीच आहे ती माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलेलं आहे की मी दौऱ्यावरती आहे, त्यामुळे मी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही। परंतु यामध्येच पाहिलं तर याआधी देखील नाना पटोले आहेत ते विधानभवनात देखील आहेत, ते बैठकीला उपस्थित नव्हते आणि अन्य ज्या बैठका आहेत त्यांना देखील या ठिकाणी उपस्थित नव्हते। त्यामुळे कुठेतरी एक नाराजीचा सूर आहे तो नाना पटोलेंच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय का, किंवा या महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये जर पाहायचं झालं तर काँग्रेसमध्ये कुठेतरी अंतर्गत कलह या ठिकाणी आहे का, हा देखील जो एक नाराजीचा सूर आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या पत्रकार परिषदेमध्ये। बरोबर, त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हे नेते काही याच्यावरती सुद्धा भाष्य करतात का हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहिती।